आणि त्या रवींद्र चव्हाणांच्या पाठीमागे कसे फिरत होते आणि त्यांच्याच आर्थिक पाठबळामुळे हे कालच्या विधानसभेमध्ये निवडून आले. खरं तर मी रवींद्र चव्हाणांचा लाभार्थी आहे हा आरोप खरं तर रवींद्र चव्हाणांवर आहे, कारण ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे. असं असताना महायुतीच्या एका आमदाराच्या विरोधात ते काम करत असतील तर तो आरोप रवींद्र चव्हाणांवर आहे. त्याचं उत्तर रवींद्र चव्हाणांनी दिलं पाहिजे, कारण त्यांनी एका महायुतीच्या आमदाराच्या विरोधात मदत करत असं त्यांचं म्हणणं असेल तर. आणि खरं तर मी आज 2 वर्ष विधानसभेमध्ये आमदार नाही आहे, माझ्याकडे कुठलं पद नाही. असं असताना विकास कामं करायची जबाबदारी ह्यांची आहे, ह्यांची विकास कामं होत नाहीत, त्यामुळे फ्रस्ट्रेट झालेत आणि म्हणून ते माझ्यावर आरोप करत आहेत. खरं तर आपण बघितलं असाल की शिंदे गटाची ताकद या कणकवली मतदारसंघामध्ये शून्य आहे. जे काय 2-3 जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहेत ते सुद्धा पालकमंत्र्यांनी दिले तेच सदस्य आहेत आणि कणकवली शहरामध्ये त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. आणि खरं तर त्यामुळे त्यांची ताकद घेऊन माझे बंधू निवडून येण्याचं काहीच कारण नाही. त्याचबरोबर त्यांनी उलट त्यांच्या भावाच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला त्यांनी मदत केली असं ते म्हणतायत. तर त्यांनी आपल्या स्वतःच्या भावाच्या विरोधात उमेदवाराला मदत कशी केली. त्याचबरोबर जे कार्यकर्ते त्यांच्यावर समीर नरोडे गेले अनेक वर्ष होते त्यांच्या विरोधात त्यांनी काम कसं केलं. त्यामुळेच त्यांच्या बरोबरचे अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून गेले, कारण ते आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करतात. जसं इकडे कणकवलीत नलावड्यांच्या विरोधात असू देत किंवा सावंतवाडीमध्ये विशाल परबांच्या विरोधात असू देत, आणि त्यामुळे ते त्यांचे लोक त्यांना सोडून गेले. ह्याची त्यांनी काळजी करावी. आपण माझ्यावर गद्दारीचा कलंक नको म्हणून मी उबाटा सोडले नाही असं काल म्हणाला होता. मात्र त्यावर बोलताना निलेश राणे असं म्हणतायत की वैभव नाईक हरणार होते म्हणून त्यांना शेवटच्या क्षणाला एबी फॉर्म दिला नव्हता. ग्रामपंचायत मध्ये तुम्ही निवडून येऊ शकत असं ते म्हणतायत. नाही, आता खरं तर मी गेल्या 2 निवडणुकीमध्ये कोणाला पराभूत केलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा मी 7-8 हजार मतांनी पराभूत झालो. तो सुद्धा लाडके बहीण असू देत, आर्थिक कारण असू देत किंवा मतपेटीची चोरी असून या सगळी कारणं असतील, परंतु मी ती कारणं देणार नाही. परंतु मी जो पराभव माझा झाला तो मी स्वीकारलाय आणि मी काम करतोय. परंतु ह्यांनी ज्या अनेक पक्षांची मदत घेऊन त्यांनी जो विजय घेतलाय आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की हे जरी आमदार नसले तरी पुन्हा हे सत्य देऊ शकतात, पुन्हा आमदार होऊ शकतात, आणि त्यामुळे ते माझ्यावर आरोप करतात. ज्या काँग्रेसने नाईक कुटुंबियांना सर्व काही दिलं त्या काँग्रेसला सोडून तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये आलाय. तुम्ही खरं तर काँग्रेससाठी आम्ही बलिदान दिलेलं आहे आणि काँग्रेसमध्ये ह्यांचा पराभव आणि काँग्रेसमध्ये आम्ही कुठलंही पद घेतलं नव्हतं. सगळ्या सिंधुदुर्ग वासियांना किंवा महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. उलट ह्यांनी काँग्रेसमधनं खासदारकीची निवडणूक ह्यांनी लढवली, त्याचबरोबर ह्यांनी मंत्रिपदं घेतलीत आणि काँग्रेसची सत्ता गेल्यावर ह्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसची लाभार्थीची पदं घेऊन, शिवसेनेची लाभार्थीची पदं घेऊन, भाजपमध्ये लाभार्थीची पदं घेऊन हे शिंदे सेनेत गेलेले आहेत आणि त्यामुळे ह्यांनी माझ्या निष्ठेबद्दल ह्यांनी शिकवू नये मला.